म्हणे तुला माहितीये आमच्या संसाराची सुरुवात इथं मळ्यातच झाली होती. आमचं लग्न झाल्या झाल्या आम्ही इथेच आलो होतो डायरेक्ट. काही नव्हतं इकडे. कशी बशी खोली लावली आणि राहिलो होतो. अगं एकत्र राहायचं म्हटल्यावर राणाजी किती लाजत होते, घाबरत होते माहितीये तुला. फार धांदल उडाली होती त्यांची. आता आज त्याची झलक बघच तू. पण अजून कसे आले नाहीत राणाजी? हो बघा तुमचा गुन्हेगार रणविजय गायकवाड उर्फ पैलवान राणा. फरार व्हायचा लई प्रयत्न करत होता, पण कायद्याच्या बळकट हातापुढे काय चाललं नाही यात. ह्या तुमच्या ताब्यात. साहेब लय उपकार झाले काय तुमचे. अहो उपकार कसलं, कर्तव्य आहे आमचं. आता ह्यो इथनं कुठं बी पळून जाणार नाही असा दम दिलाय आम्ही त्याला. आणि तरी बी गेला तर तडक फोन लावायचा आम्हाला. मग बघतो आम्ही काय करायचं. हा तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही मी मिळून आमच्या मालकांचं डोसकं नक्की तायावर आणूया. राणा नीट ऐक. अरे बायकोची काळजी घेणं, तिचं रक्षण करणं ही जबाबदारी आहे तुझी. तवा इथनं कुठे बी पळायचं नाही, सटकायचं नाही. इथंच थांबायचं रातभर. कबूल आहे ना? कबूल आहे का? दुसरा काय पर्याय? आहे की दोन पर्याय आहेत. एक तर खाट किंवा खांब. मग काय कबूल आहे. हा. बरं, याचं काय? मुकुंद नाही नाही, असू द्या, सवय मला. आणि कायदा मोडला तर याद राख. काय थँक्यू साहेब. येऊ का मग आम्ही? हा. चला मुकुंद. म्हणे ए म्हणे बघितलं काय आपल्याकडं कोण आलंय. मालक राहायला आल्या तिकडं. बघ चल तुझ्या जागेवर जाऊन बस आता. ये इकडं ये ये. शिवाजी बघ बघ आत्ता ये. बस 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 बस. हो जा, जा, जा. आहा बस बस बस. हो, तुम्ही बाई माणूस आहे म्हणून गप्प बसतोय मी. काय नाही तो आगाऊपणा करते हो. कसला आगाऊपणा? कसला म्हणजे? एक तर मी तुमचा नवरा बिवरा कोण नाही, कशाला जगाला फसवताय तुम्ही? मला नाही त्या भरीला पाडू नका सा. मला जाऊ द्या की घरला. ओ मालक असं काय बोलायलाय तुम्ही? तिथं मी एकटी बाई, मला भ्या वाटतंय हो. राहावा की जरा सोबत. कसला आले ब्या? ते काय म्हणताय तुम्ही ते? हा जिजा कडकडी जा. कुठे गेल्या आता तुमच्या कडकडी जा? ते नव. अहो तुम्ही तर शूरवीर हिम्मतवान आहेस नव. मग कसला आले ब्या? हा हा मग हायच मी हिम्मतवान. वाघ येऊ दे, बिबट्या येऊ दे, कोल्हा येऊ दे, नाही तर अर्धन माणूस येऊ दे, सुटकीच सगळं करतोय बघा त्याला. हा मग कसला आले ब्या? अंधारच अंधाराचं लई भ्या वाटतंय मला. तुझी बाईक बी अंधाराचं ब्या. काय म्हणला? हा नाही नाही काय नाही ते अहो अंधाराचं कसला आले भ्या मला सांगा. अंधार काय चावतोय आपल्याला? काय करायचं माहित आहे काय? आतमध्ये जायचं. तुमच्याकडे तसं बी लाईट आहे, लाईट लावायचा, दरवाजा घट्ट बंद करून घ्यायचा आणि निवांत मध्ये झोपून द्यायचं बघा. मग कसला आले भ्या? गैरसमजाच. माणसाचं आयुष्याची वाट लावतो यो गैरसमज.
मला परकावतोय 2 मिनिटात. म्हणजे आता पोलिसांसमोर मला बायको म्हणलात ना मग पोलिसांचा गैरसमज व्हायला नको. आणि तसं बी आता तुम्हाला इथं मला सोबत करण्यापासून काही पर्यायच नाहीये. चला आत चला चला. हो आज कशाला? अहो कशाला म्हणजे सोबतीला आलाय ना मग. वय की पण मी बाहेर थांबणार आहे. अंधार बाहेर आहे का नाही तो मी बाहेर थांबणार. तुम्ही जावा आतमध्ये जाऊन निवांत झोपा जावा. आता एवढं थंडी वाऱ्यात बाहेर कसं झोपलं? त्याची सवय आहे मला. मी बाहेर झोपतो. अहो पण आत राहून सोबत केली असती. नाही नाही मी बाहेर झोपणार म्हणजे बाहेर झोपणार आहे. आणि आता एक शब्द जरी बोललात तर घरला निघून जाईन मी. जातोय जातोय झोपा बाहेर. राणाजींना असा त्रास देणं बरोबर नाहीये, पण त्यांना माझी आठवण यावी म्हणून तर करते मी हे सगळं. आता आज इथपर्यंत आलेत, पण आत काही येत नाहीयेत. यायला पाहिजे त्यांनी. निदान त्यांच्याशी जरा गप्पा तरी मारता येतील. कितीतरी महिन्यांनी दोघांना असा वेळ मिळालाय. काय लागतंय काय झोप? नाही पण लागल. मी काय म्हणतो, आता पतूर आपण दोघं लई भांडलो. आता जरा एकमेकांसंगत प्रेमानं बोलूया काय? प्रेमानं? हा दोस्ती करूया की. नाही नाही जमणार नाही. का दोस्ती आवडत नाही वय तुला? एवढा माणूस घाना असतील असं वाटलं नव्हतं मला. हो तसलं काय बी नाही. डिगाने दोस्त आहेत माझं. मग त्यात अजून एक भरल्या गाडीला चिप्पाडाचं काय वज? नाही म्हणलं ना वा. आणि त्याची काय बी गरज नाही मला. सॉरी बाबा, एवढा का राग माझ्यावर? एवढं काय पाप केलंय मी? हो मी बायकांसंगत दोस्ती करत नाही. सच्चा पैलवान आहे मी, सच्चा पैलवान. काय म्हणलात? बायकांसंगत दोस्ती करत नाही? अजून एका बी बाई संगत दोस्ती नाही केली? खोटं बोलणार त्याला शिंग उगवणार. नाही केली आहे एकी संकट. हा मग सांग बघू कशी होती दोस्ती? सांग की. लई भारी होती आमची दोस्ती. माझ्या आयुष्यामध्ये कोणत्या बाईकडे मान वर करून बघितलं असेल, बोललो असेल तर ती बाई. वय काय? नाहीतर माझ्याकडे बघितल्यावर जशी मान वळवतो तसं वळवतोस काय? होय कच्च्या पैलवान कोण? जो बाईच्या नादाला लागत नाही. कच्च्या पैलवान कोण? जो बाईच्या वाराला बी थांबत नाही. इकडे बघा. अहो सकाळी मागणार वाटतं. हे बघा ऐका. अहो असा होता सोय तू. मग कवा बोलायला लागला बाई संगत? म्हणजे कशी दोस्ती झाली तुझी त्या बाई संगत? माझं मलाच कळलं नाही हो. हा कसं दोस्ती नाही, दोस्तीचं प्रेम झालं. तुम्ही जसे आहात, साधे आहात आणि तसेच मला आवडता. तुमच्या या साध्या आणि छान स्वभावातच माझा जीव गुंतलाय.
बाईचं मन कवा कळलंय होय तुला? तू असं दगडासारखा राखट, मग त्या बाईनं काय बघितलं असेल तुझं? काय माहित, पण हा एक डाव की नाही त्यासनी काजू दावाला घेऊन गेलो होतो. त्याच्यानंतर ना समध्या गोष्टी आपल्या आपणच घडत गेल्या. मन चिंब झालं जणू, मन चिंब झालं जणू, हळूवार गुंग झालं. अरे बाबा, हसतात पाहिलं की तुमची दोस्ती. होय, मग दोस्तीचं प्रेम जाऊन लग्नाचं प्रेम झालं. माझं समजा आयुष्यच बदलून गेलं. तुमचं हे दोस्तीचं प्रेम आता नकोय मला. मग लग्नाचं प्रेम घ्या, लग्नाचं प्रेम घ्या. काय म्हणाला? तुम्हाला दोस्तीचं प्रेम नकोय तर मग माझं लग्नाचं प्रेम घ्या. माझं लग्नाचं प्रेम, माझं लग्नाचं प्रेम आहे तुमच्यावर. अंजलीबाई, प्रेम आहे तुमच्यावर. अंजलीबाई, प्रेम आहे तुमच्यावर. अंजलीबाई. पैलवान राणाला या दोस्तीनं प्रेम करायला शिकवलं. अडाणी राणाला लिहायला वाचायला शिकवलं. स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं. एवढ्या भारी संसाराला, दोस्ताला नग ते माणूस का केलं? कारण ती दोस्ती, ते प्रेम समजा खोटं निघालं. विश्वासघात केला मला नको त्या माणसाने. जाऊ द्या हो. मला जुने मुर्दे आपण उकरून काढायला लागले. जुनी मूर्ती, हीच किंमत केली काय तुझ्या प्रेमाची? जाऊ द्या हो. मला त्या विषयावर बोलायचंच नाही. जाऊ तुम्ही, जाऊन निवांत झोपा. मला बी झोपू द्या. झोपलायस काय? नाही अजून. हा मग झोप लागण्याआधी एक प्रश्न विचारू काय? कशाला? मला प्रश्न विचारल्याशिवाय झोप नाही लागणार. मी विचारतो. मग विचारा. तुझ्या आयुष्यात बाई नाही, बायको बी नाही, नाहीये नव? नाही. हा मग तू माझ्या स्वयंवराला आलता आणि मला वाचवलं होतं. स्वयंवराच्या समजा परीक्षा बी तूच जिंकला होता. तेव्हा तुला माझ्याशी लग्न करावं असं वाटलं नाही काय? अजिबात नाही. माझ्या मनात फक्त एकच दोस्ती आहे आणि एकच माणसाच्या राहायची जागा आहे. हे म्हणजे मला नक्की ते माणूस. एवढा जीव आहे नग ते माणूस कसं? बोलवा तुमच्या नग त्या माणसाला परत. झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणा आणि करा नवी सुरुवात. दोस्तीच्या नात्यानं सांगायला लागलोय मालक. हा काय? काय मालक? मालक, ओ मालक.
मालक जिजा मालक तुम्ही वय तुझ्या संगत रोज बोलून भांडून मला असं वाटायलंय की तुझ्या संगत आयुष्यभर भांडायला पाहिजे. म्हणजे तू जवळपास नसली, तू बोलली नाही, भेटली नाही, मला गमनच होते बघ. मला वड लागली ती. तू माझ्या संगत आयुष्यभर राहा बघ. आजपासून तू माझी जिजाबाई. मंगळसूत्र तुझं लगीन झालंय? कोण आहेस तू? हे बघ, खरं खरं सांग, कोण आहेस तू? मी तुमची अंजली बाई. माझी अंजलीबाई. आता अरे तुला नग असलेला माणूस आहे ते. हा अंजली म्हणे तुम्ही. वय अंजली वहिनी, राणाला लग्नाला तयार करायचा प्लॅन होता आमचा. वहिनी त्या लगीन करा आणि जोडीनं राहा बघा. राणा बनवला रे बनवला. या बाईनं तुला बनवला तरी मी सांगत होतो ही अंजलीच आहे म्हणून. अरे मी माझ्या डोळ्यानं बघितलं होतं आणि कानानं ऐकलं होतं. हा पण बनवला राणा. या अंजलीनं तुला बराबर बनवला. परत एकदा द गा फट का. नाही असं काही नाहीये. मग कसं आहे? दुसऱ्यांदा माझा विश्वासघात केलाय. तुम्ही माझ्या अंजलीबाई नाही, मला फसवलंय तुम्ही. काय वागा लागलायस? अहो, नाही अहो, अहो, असं नाही अहो. हे काय बोलतं स्वप्न पडलं? राणाजींना मी जिजा नाही अंजली आहे हे नंतर समजलं तर ते साथ सोडतील माझी. नाही तसं असेल तर राणाजींना खरं काय ते समजायला हवं लवकरच.